हॅलो फ्रेंड्स, आज आपण मटनची रेसिपी पाहणार आहोत। सगळ्यात आधी मटनला आपण मस्त मॅरिनेट करून ठेवूया। त्यामध्ये मी कांदा लसूण मसाला 1 चमचा, आपला लाल तिखट हळद आणि मीठ चवीनुसार घातला आहे आणि त्याबरोबर आलं लसूण आणि मिरची कोथिंबीरचा क्रश मस्तपैकी मिक्स करून घ्यायचा आहे आणि मॅरिनेट करून ठेवून द्यायचे। कढईत तेल गरम करून त्यात आता एक कांदा बारीक चिरलेला घेतलाय, छान गुलाबी करायचा आहे आणि त्यानंतर मी यामध्ये खोबरं आणि त्यासोबत कांदा आणि कोथिंबीर याचं वाटण केलेलं आहे। ते छान असं मिक्स केले, खोबरं आणि कांदा छान भाजून घेतलाय आणि मग नंतर मिक्सरला फिरवून त्याचं वाटण केलंय आणि ते तेलात आपण मसाले वगैरे ॲड करून छान असं फ्राय करणार आहोत। लक्षात असू द्या, आपण आधी मटणाला मॅरिनेट करताना ही मसाले टाकले होते, त्यामुळे मसाले जेव्हा आपण खोबऱ्यामध्ये जेव्हा टाकतो तेव्हा कमीच टाकावे। त्यानंतर ते वाटण जे आहे ते बाजूला करून ठेवून द्यायचे आणि त्याच कढईत मी मॅरिनेट केलेलं मटण ॲड केलेलं आहे आणि मग ते छान मिक्स करून घ्यायचे। थोडंसं आलं लसूण कोथिंबीर आणि मिरचीचं क्रशही मी बाजूला ठेवलं होतं। आता छान वाफेवर आधी 15 मिनटं त्याला एक उकड आणून द्यायची आणि त्यानंतर त्यात गरम पाणी मी छान असं टाकलेलं आहे। गरम पाणी यासाठी टाकायचं जेणेकरून कुकिंगची प्रोसेस फास्ट होते। नंतर 15 मिनटं अजून आपल्याला एक लो टू मिडियम फ्लेमवर छान असं उकळू द्यायचं आहे मटणाला। नंतर आपण जे वाटण सुरुवातीला भाजून घेतलं होतं ते वाटण आपण टाकणार आहोत आणि छान असं मिक्स करून झाकून ठेवूया एक साधारण 5 मिनटं आणि मग उकळी येऊ देऊया मटणाला। मटण छान उकळलं की समजायचं आता आपलं मटण शिजलेलं आहे। तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा मटण करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कसं झालं होतं ते।